गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत है आपका फिर से एक बार नए ढासू व्लॉग में। ये व्लॉग भी अफलातून होने वाला है। पिछले काफ़ी सारे वीडियो को आपने बहुत प्यार दिया, तो इसी तरह से प्यार देते रहो। आपके भाई को उतना ही मज़ा आता है लोगों को गाली देने की। तो चलो देखते हैं आज रोड पे क्या क्या आतंक होने वाला है और हम कितने लोगों की माँ बहन एक करने वाले हैं। सवली तो लोक सिग्नल तोडत चालले आहेत बँकेत, सगळ्यांनीच तोडलाय। आहे जाऊन दे, आपण नाही तोडायचा। तर ह्या कमीत कमी 10 गाड्या गेल्या, 10 गाड्या म्हटलं तर 5,000 रुपयाचा नुकसान झालंय सरकारचा। जर आता इथे उभं असतं कोण तर 5,000 रुपये पटपट पटपट सरकारच्या खात्यात जमा झाले असते। आणि सावधान मित्रांनो, आता लाडक्या बहिणीसाठी जेवढे पैसे आता साहेबांनी वाटलेले आहेत आपल्या, तर आता ते वसूल कुठून करायचे? तर आता ते फाईन लावणार लोकांना, ट्रॅफिकचे नियम जे तोडणार त्यांना फाईन लावणार, इन्कम टॅक्स लावणार, वाढवणार। तर असून द्या, पण तुम्ही आता ट्रॅफिक जे आहे त्याचे नियमांचे उल्लंघन करू नका। आणि सर्वात महत्वाचे आपले पेपर क्लिअर ठेवा। चला, सिग्नल ओपन झाला, आता घुसलो असतो। कसा ब्रेक मारला आहे मध्ये, पण तसं पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये चुकी फक्त त्या एकट्याची नव्हती, माझीही होती। हवा बिना सिग्नल देऊन राईटला आपली आई घालायला चाललाय, म्हणजे अचानक ब्रेक मारला, तर पाठच्याने ब्रेक मारला आणि त्याच्या पाठच्याने ब्रेक मारला आणि त्याच्या पाठी मी। सिग्नल नाही, काय नाही। हा, इथे पोलीस मामांची गाडी थांबली, काय शोधतात काय माहिती, फोटो काढतात, काहीतरी पंक्चर झाला वाटतं गाडीचा असं। बापरे, कसला आवाज रे, त्या खड्ड्यामध्ये आपटली ती गाडी। तुमच्यासाठी ब्लॉग बनवत राहणार, व्हिडिओज बनवत राहणार, कितीही डोकं दुखलं, कितीही डोकं फुटलं तरी व्हिडिओ बनवत राहणार। कारण रस्त्यावरती जे आतर होतात, ज्या कॉमेडी होतात, ज्या ट्रॅजेडी होतात, ते माझं दाखवणं तुम्हाला एक कर्तव्य बनतं। काय झाड काय घालतंय आपली छोट, हा एवढा स्लो, त्याला काय पार्किंगला लावायची होती की काय माहिती। त्याला मी विचार करतो लेफ्ट न जाईल, गाडी रस्त्यामध्ये थांबवत, तर पाठचा घुसला असताना नाही माझ्या गाडीत। हा बघा, मोबाईल चालवत चालत गाडी चालत। अरे मित्रा, सिग्नल उघडला पहिला तिथे बघ, तिथे आपली आई नंतर घाल। पुढे चालना येईल एवढ्या त्याच्या आईचा भोसडा, याच्या गाडी चालत काय घालतो आपली शोध चाला। कशाला कशाला आहे घालायची आपली उगाच, तर कशा आई बहिणीची मला आठवण आली ना, मग हे असे मादरचोत लोक रस्त्यांवरती असतात ना, म्हणून लवडे लागतात। मला आता राईट घालायचं, तुम्ही तुमची आई घालू नका मध्ये। काका काय, कुठे जायचं, कुठे काकांना, लेफ्टला राईटला काही कळत नाही काका। तर मित्रांनो, तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या दाजींकडून मला तुम्हाला सांगायचं आहे सरकारला, की तुम्ही लाडक्या बहिणीला जे आता 1,500 रुपये देण्याचं मंजूर केलंय, आणि निवडून आल्यानंतर बहुतेक तुम्ही म्हटलं होतं की त्यात वाढ करून 2,100 करणार आहे। करा, बिलकुल करा, तुमच्या लाडक्या बहिणींना नक्कीच खुश करा। पण गॅसचे भाव वाढून, लाईट इलेक्ट्रिसिटी बिलचे भाव वाढून, पेट्रोलचे भाव वाढून तुमच्या लाडक्या दाजींना नाराज नका करू, नाहीतर मग लाडके दाजी एकदा नाराज झाले ना, मग तुमच्या काय लाडक्या बहिणीचं काय खरं दिसत नाहीये। तर असो, जे करताय चांगलं करताय, चांगलं करत राहा लोकांसाठी नेहमीच। पण महागाई कमी करा, महागाई खूप वाढवली आहे, ती जरा कमी करा, विनंती आहे माझी। म्हणजे म्हणतात ना गावडे, पेट्रोल बेंचो तर 1,000 रुपये झालं तरी चालेल, हा अन्न धान्याच्या वस्तू 5,000 झाल्या तरी चालेल, बूट विजिबल ना, त्यांच्या आईची गाण त्यांची स्वतःची अवकाश नसता आहे गावाचे भीक मागे चालेल। तसं या नोटवरती या मोठ्या ब्लॉगला इथेच क्लोज करूया, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत
धन्यवाद. हसत रहा, काळजी घ्या. भगवान आपका भला करे और आपको बड़ा करे.